विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण पाहत आहोत घनमूळ काढणे. मागील व्हिडिओमध्ये आपण एकक स्थानी जर 4 एक आणि 1 एकक स्थानी 4 एकक स्थानी 5 आला असेल तर घनमूळ कशा पद्धतीने काढायचं हे आपण या ठिकाणी पाहिलं. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकक स्थानी 6 आलं, एकक स्थानी या ठिकाणी 9 आलं आणि एकक स्थानी 2 आलं तर कशा पद्धतीने घनमूळ काढायचं आहे ते पाहणार आहोत. आपण पाहत आहात स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल. जर या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. पाहूयात या ठिकाणी पहिलं उदाहरण 17,576. काय करायचं आहे? सुरुवातीला संख्यांचे 2 गट तयार करायचे. पहिला गट 3 अंकी असेल. या ठिकाणी हा पहिला गट झाला. आता काय करायचं आहे? उरलेला गट कोणता आहे तो पहा. 17 असे 2 गट या ठिकाणी तयार झाले. 576 आणि 17. आता काय करायचं आहे? पहिला जो गट आहे 3 अंकी त्याचा एकक स्थान पहा किती आहे. एकक स्थान किती आहे? 6. आपल्या या ठिकाणी नियम काय आहे? जर 6 एकक स्थानी आला असेल तर या ठिकाणी डायरेक्ट 6 लिहायचं. मग या कप्प्यात डायरेक्ट 6 लिहा. त्यानंतर काय करायचं आहे? उरलेली संख्या 17 आहे. काय करणार? 17चा या ठिकाणी 17च्या अगोदरची पूर्ण घन संख्या शोधा. 17च्या अगोदरची पूर्ण घन संख्या 27च्या अगोदर 8 आहे म्हणजे 8च्या पुढे म्हणजे किती? पूर्ण घन संख्या किती आली? 8. मग 8चं घनमूळ डायरेक्ट लिहून टाका. किती आहे? 2. उत्तर आलं आपलं 26. झालं घनमूळ. 6 आलं तर 6 लिहून टाकायचं या ठिकाणी एकक स्थानी. दुसरं या ठिकाणी गणित बघूया. त्या ठिकाणी घनमुळामध्ये 6,859. 6,859. पहिला गट 3 अंकाचा या ठिकाणी राहिलेली संख्या जी तो दुसरा गट या ठिकाणी पहा या ठिकाणी 859 एकक स्थानी किती आहे पहा. एकक स्थानी आहे 9. जर एकक स्थानी 9 आला तर काय लिहायचं? 9 ला 9 लिहायचं आहे. मग या ठिकाणी मी 9 लिहिलं. त्याच्यानंतर हा जो 6 आहे 6च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या 6 इथं 8 आहे म्हणजे पूर्ण घनसंख्या कोणती? 6च्या अगोदरची इथं 1 येईल आणि 1चं घनमूळ किती आहे? 1 लिहून टाका. 1 या ठिकाणी आपलं उत्तर आलं 19. कोणत्या संख्येचं घनमूळ आलं हे? 6,859. लक्षात घ्या. आता पुढचं उदाहरण पहा. या ठिकाणी 21,952. 21,952 करा 2 गट. या ठिकाणी 952चा एक गट, 21चा दुसरा गट झाला. आता काय करायचं आहे? एकक स्थानचा अंक पहा किती आहे. एकक स्थानचा अंक आलेला आहे 2 आणि जेव्हा 2 येईल तेव्हा काय लिहायचं? 8 लिहायचं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. या ठिकाणी ज्यावेळेस एकक स्थानी 2 येईल त्यावेळेस या ठिकाणी डायरेक्ट 8 लिहा. मी इथं 8 लिहिलं. राहिलेली संख्या आहे 21. किती आहे? 21. मग 21 या संख्येच्या अगोदरची पूर्ण घनसंख्या या ठिकाणी शोधा. 21च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कोणती आहे? इथं 27 आहे. मोठी झाली. 27 पेक्षा लहान इथं 8 आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणती संख्या आहे? 8. आणि या 8चं घनमूळ किती आहे? 2 आहे. म्हणजे 8 कोणत्या संख्येची या ठिकाणी घन आहे? 2 ची घन आहे. मग या ठिकाणचं उत्तर आलं किती? 28. पहा या ठिकाणी आपण घनमूळ कसं काढायचं याचे वेगवेगळे ठिकाणी टाईप पाहणार आहोत. आपण पुढील व्हिडिओ या ठिकाणी देत असताना या घनमूळावर आधारित आपण सगळ्या टाईपचे उदाहरण एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी देणार आहोत. फक्त ट्रिक या ठिकाणी समजून घेण्यासाठी आपण प्रत्येक टाईपचं या ठिकाणी एक एक उदाहरण आपण त्या ट्रिकमध्ये या ठिकाणी देत आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यानंतरची या ठिकाणी टाईप जो आहे. जर 8 आला तर काय करायचं? 3 आला तर काय